आणि अकोल्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली। बिश्नोई गँगनं 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली। आमदाराकडून 2 कोटी वसूल करण्याची पदाधिकाऱ्याला धमकी आहे। धमकी संदर्भात अकोला पोलिसांनी तपास सुरू केलाय। सिग्नल ॲपद्वारे भाजपच्या पदाधिकाऱ्याला बिश्नोई गँगमधील शुभम लोणकरनं 2 कोटी रुपयांची खंडणीसाठी धमकी दिली। अकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भरसाकळे यांच्याकडून 2 कोटी रुपये वसूल करून दे अशी भाजपच्या शहराध्यक्षाला धमकी दिली। आणखीन माहिती देतात माझ्या सहकारी वर्षा मोरे। वर्षा, नेमकं काय झालं या प्रकरणात? कविताजी, बिश्नोई गँगकडून अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी मिळाली असं सिग्नल ॲपद्वारे जे आहे भाजपच्या पदाधिकाऱ्याला बिश्नोई गँगमधील शुभम लोणकरचा 2 कोटी खंडणीसाठी धमकीचा कॉल आल्याची माहिती जी आहे ते सूत्रांकडून मिळाली होती। मात्र जे आहे आता जे आहे अकोट मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भरसाकळे यांच्याकडून 2 कोटी वसूल करून दे अशी भाजपच्या शहराध्यक्षाला जी धमकी मिळाली होती। मात्र त्यांनी जे आहे बीजेपीकडून असं नाकारण्यात आलं, असा कुठलाही कॉल जे आहे ते त्या पदाधिकाऱ्याला आलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आणि 3 ते 4 दिवसापूर्वी हा ॲपद्वारे धमकीचा कॉल आला होता आणि त्यांनी त्या कॉलवर सांगितलं गेलं होतं की 2 कोटी रुपये वसूल करून द्या, अन्यथा तुला आणि आमदाराला पाहून घेईल अशी धमकी जी आहे ती बिश्नोई गँगमधील शुभम लोणकर यांनी भाजपच्या त्या पदाधिकाऱ्याला दिली असल्याची माहिती समोर आली होती। मात्र या संदर्भात जास्त माहिती नसल्याचं अकोला पोलिसांकडून सांगण्यात आलं। असं असलं तरी अकोट शहरात अकोला पोलिसांचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र अजूनही त्यावर जे आहे भाजपने हे सर्व काही झालं नसल्याचं सांगितलं आहे। कविताजी, धन्यवाद वर्षा, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।